गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। अनेक वक्त्र नयनम अनेकाद अद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम. त्या विश्वरूपाच्या ठिकाणी अनेक तोंडे होती, अनेक प्रकारचे अद्भुत दर्शन होत होते, अनेक प्रकारचे दिव्य अलंकार होते व जे विश्वरूप अनेक प्रकारच्या दिव्य आयुधांनी उद्युक्त दिसत होते. आता अर्जुनाच्या मानसिकतेचा जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा तो अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये आहे की अंतर्मुख जाणीवेमधून आत्मज्ञानाच्याही शिड्या शून्य निशून्य आणि महाशून्यापर्यंतच्या अवस्थेपर्यंत तो जाऊन पोचता झालेला आहे. परब्रह्माचं स्वरूप आतून पूर्णपणे ज्ञानयुक्त जाणीवेतून तो अनुभवतो आहे. ही त्याची भूमिका आहे, लक्षात घ्या. आणि तो इतका काही त्या प्रकाशमय पूर्णी मनाच्या जाणीवे, त्या स्पंदनांच्या जाणीवेमधनं इतका काही भारावून गेलेला आहे की परब्रह्म आतूनच त्याला इतक्या त्याच्या समग्र जाणीवेसह त्याला दिसत आहे. म्हणजे त्याची प्रकृती त्याला स्वतःच दर्शन देते असं म्हणा पाहिजे असेल तर. त्याच्या मधल्याच म्हणजे आपण आता सत्व तमाच्या जाणीवा त्याला दिसत आहे. त्याच्यामध्येच असणाऱ्या सर्व पंचमहाभूतांचा विस्तार त्याला आतून दिसतो आहे. स्वरूपी विश्वरूप पाहतोय, लक्षात. ही ती भूमिका आहे त्याची. आणि या मानसिकतेमध्ये सद्गत झालेला आहे तो. बघा कशी भक्ती वाढते. आपण भक्तीला किती मर्यादित स्वरूपात ठेवलेलं आहे. फक्त फोटो पाहिला, कुठली मूर्ती पाहिली की जे काय वाटणं, आणि ते वाटणं सुद्धा माझं तुम्ही भलं करा हे वाटणं, आणि त्याला मी भक्ती समजतोय. अर्जुनाला मागायचं काहीच नव्हतं. ईश्वराला समर्पित होता आणि त्या भूमिकेमधनं तो ज्ञान घेत घेत या इथपर्यंत येऊन पोहोचलेला होता, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या भक्तीच्या जाणीवा किती कोट्या स्वरूपातल्या आहेत. आपण जे समजतो ते तसं नाहीच आहे. आपण फक्त आपल्या व्यक्तींचीच काळजी करतोय. आपण आपल्या व्यक्तींच्या पलीकडे विश्वाच्या जाणीवेतच जाऊ शकत नसू तर आपल्या भक्तीला परम प्रेम स्वरूप प्राप्त कसं होईल, लक्षात घ्या. त्यामुळे आणि ते सुद्धा सर्व स्वरूप आपल्या प्रकृतीच्या धर्माप्रमाणे आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजे साधनेमधनं येणारी जी अनुभूती आहे ती साधनेमधनं येणारी अनुभूती तुम्हाला तुमच्या कर्मातनं प्रवाहित करावी लागणार आहे. नाहीतर इकडं दर्शन करून घ्यायचं, सकाळी पूजा करायची आणि लागलीच मोलकरीण आली की काल का नव्हती का आली, परवा का नव्हती का आली, तिच्यावर खेकसत बसायचं. हा आपला धर्म होऊ शकणार नाहीये, लक्षात ठेवा. हा स्वार्थी झाला ना की माझा अडतय म्हणून मी देवाची प्रार्थना करतो, लक्षात घ्या. माझा आडो किंवा न आडो, देवा तू मला जन्माला घातलेला आहेस आणि तूच मला घेणार आहेस.
ही भूमिका साधकाला तयार करावी लागणार आहे. लक्षात घ्या. आज कुठेतरी आपल्याला वाटतं, आपली सर्वसामान्य भूमिका अशीच असते की आपल्याला जन्म दिला की आपली आई, खरं ती आई नसतेच आपली. हा विचारच कधी आपण करत नाही ना. हे ती चुकीची आई आहे असं म्हणायचं नाही, ही ती फक्त या पृथ्वीवरची आई आहे. अरे असे कित्येक जन्म मी घेत आलेलो आहे, पुढचे जन्म घेणार आहे, तर माझ्या आया किती असणार आहेत. मी आत्ताच्या पोराबद्दल काळजी करतोय, परंतु गेल्या जन्मात माझी पोरं होती, आता ती म्हातारी झाली असती, ती मरायला टेकली असती, मी करतो का काळजी त्यांची. आणि पुढच्या जन्मातही मला पोरं होणार आहेत, मग मी किती पोरांची काळजी करायची. अरे मी माझा विचार करणं गरजेचं आहे आणि हे समजून घेणं गरजेचं आहे की हे काय चाललंय सगळं. असं फिरतच बसणार आहे का मी. हा संपूर्ण विचार आहे बघा, लक्षात ठेवा. हे कृतीत तुम्हाला दिसतं का कुठं. माणसं पाहिली तर जीव जंतू सर्व याच्यात कुठे दिसणार नाहीये. हा विचारच आहे सर्व, आणि हा विचार सत्वगुणाचा आधार आहे. मी जो म्हणतो ना तुम्हाला सत्वगुण तो हा सत्वगुण आहे. म्हणून तस्मात विचार करावा. देव कोण तो ओळखावा, आपुला आपण आपुला शोध घ्यावा अंतर्यामी. हा विचार करायला पाहिजे की हे सगळं निर्माण कसं होतंय. नवनिर्मिती होतीये म्हणजे कसं, झाडाला फुल लागतंय म्हणजे कसं लागतंय, हे आलंय कसं. आपल्या सगळ्यांनी आपले अनुभव आहेत सगळ्यांचे. आपण आईच्याच उदरात होतो ना, मग काय आईने आपल्याला वाढवलं का. विचार करा. हळूहळू आपणच वाढत गेलो. आईच्या बाहेर नाही, बाहेर पडलो तरी वाढतच आलोय. मग आईने आपल्याला वाढवलेलंच नाहीये. आपल्याला वाढवणारी आई कोणतरी वेगळीच आहे. आपण फुकटच काळजी करतोय कुठल्या तरी गोष्टीची. याला भ्रांती म्हटलेलं आहे. म्हणून ही भ्रांती उतरली गेली पाहिजे. मी माझे भ्रांतीचे ओझे उतर खालती आधी. काय चालवलंय हा वेडपटपणा, असं संत लोक म्हणतात, आहे की नाही. तुम्ही संतांच्या दरबारात गेलात ते असंच म्हणतात लोक. मग ते काही संत असतात ते समजून सांगतात, काही संत गजानन महाराजांसारखे असतात ते नाठाळाच्या आधी मारा काठी तसल्या प्रकारे शिव्या घालतात, झोडतात, काय वाटेल ते घालतात, आहे की नाही. कारण त्यांना मग अशी लोक नको असतात. अरे लांब जा, हे तुला घ्यायचं घे, पळ तिकडं, सुट. कारण त्याची सुधारणाच होण्यासारखी जर नसेल तर ते जवळ करतीलच कसे, आहे की नाही. म्हणून आपण मनामध्ये सुधारण्याची इच्छा ठेवली पाहिजे. अर्जुन व्हायचं म्हणजे काय आहे, कृष्णाने काय एवढं जवळ केलं हो, आहे की नाही. ते अगदी फार सासवड वरनं दिंड्या, ते काय गुंड म्हणत नाही आपण त्यांना, ते काय घेऊन येतात फोडायला, ते येतात ना दहीहंडी फोडायला येतात, गोविंदे येतात. गोविंदे कसले गोविंदे हे, आहे की नाही. यांना काही कृष्ण जवळ करणार असं वाटतंय तुम्हाला. अहो अख्ख्या आयुष्यात कृष्णाने फक्त अर्जुनाला जवळ केलं आणि खरं ज्ञान दिले. लक्षात ठेवा. कोट्यावध्यांमधनं एखादाच व्यक्ती ज्याला ईश्वर जवळ करू शकतो, आहे की नाही. त्यामुळे आपल्याला त्याच्या भक्तीतच राहणं हे किती गरजेचं आहे लक्षात घ्या. आणि ती सत्वगुण आहे तो. लोक अजून लहानपणच्या कृष्णाच्या दहीहंड्या फोडून बसतायत आणि गाणी, सिनेमाची गाणी ऐकत नाचत बसतायत. काय अर्थ आहे का त्याला. कृष्ण असा होता का. कृष्ण असा पैसेलाच दहीहंड्या फोडत नव्हता. लक्षात घ्या. इतकं हिडी स्वरूप आणलंय देवा माणसाने आणलं. ही आगाऊ बुद्धी आहे सर्व माणसाची, पशुवत, दुसरं काही नाही. हे पशुवत आहे सर्व. ते पशु कसे असतात, ते वाघीण जाते, ते एका म्हैस मारून आणते, मग ते सगळे येतात आणि खात बसतात. तशातला प्रकार आहे दहीहंडी म्हणजे. इतके हिडीच आहे ते.
कसला आलाय कृष्ण, कसला आलाय काय, काही नसतं तसं काय. लक्षात एनिवे आपला विषय नाही तो. परंतु कृष्णाने अर्जुनाला जवळ केलं आणि या आत्मज्ञानाच्या जाणीवेपर्यंत आणून पोचत केलं हे आपण पाहिलं. आणि आतल्या सर्व जाणीवा म्हणजे तो कुठल्या स्थितीत असेल बघा, त्याची मानसिकता म्हणजे त्याचं मन, बुद्धी, चित्त, अहंकाराची, कारण ते पाहिल्यानंतर संपलंच ना. अहंकार नावाचा चीजच शिल्लक राहिलेली नाहीये त्याच्याकडे. आता तो महाशून्यापर्यंत जाऊन पोहोचलाय आतमध्ये, कारण परब्रह्म स्वरूप त्याला दिसतंय आता सर्व, आणि विश्वात्म्याचं स्वरूप दिसतंय. आणि मग त्याच्यातही सात्विक कृष्णाचं जे स्वरूप आहे ते त्याला नारायण स्वरूप सर्वत्र दिसायला लागतंय. कारण तो दुवा आहे. विश्वात्म्याच्या जाणीवेमध्ये आणि विश्वातीताच्या जाणीवेमध्ये जोडणारा जो दुवा आहे तो विष्णूचं नारायणाचं स्वरूप आहे. लक्षात घ्या की विष्णूचं सात्विक, खरं विशुद्ध सात्विकता जी म्हणतो मी, ती विशुद्ध सात्विकतेचं स्वरूप आहे. या जाणीवेतनं जेव्हा तो पुढे जातो तेव्हा इहींची दोही डोळा पहावे विश्वरूप सकळा, तो श्रीकृष्णे सोहळा पुरविला ऐसा. याच दोन्ही डोळ्यांनी मी संपूर्ण विश्वरूप पहावे अशी जी अर्जुनाची इच्छा होती ती भगवान श्रीकृष्णांनी पुढे सांगितल्याप्रमाणे पूर्ण केली. म्हणून मग ते सैंद देखे वदने देसी रमा नायकाची राजभुवने नाना प्रगटली निधाने लावण्याश्रियेची. वैकुंठासारखे किंवा सौंदर्य लक्ष्मीचे ठेवेच पसरल्याप्रमाणे भगवंताची तोंडे जिकडे तिकडे दिसत होती. वर्णन केलेले लक्षात, जिकडे तिकडे दिसत होती. किंवा की आनंदाची वने सासिनली जैसी सौंदर्या राणीव जोडली तैसी मनोहरे देखली हरीची वक्त्रे तेने. किंवा आनंदाची वनेच भरास आली अथवा संपूर्ण सौंदर्याचे राज्य दिसावे म्हणजे निस्सीम सौंदर्यवान अशी ती भगवान विश्वरूपाची अत्यंत मनोहर मुखे अर्जुनाने पाहिली. म्हणजे ईश्वराचं लावण्य जे आहे ते लावण्य स्वरूप त्याला तिथं संपूर्ण दिसलं. आता लावण्याला कित्येक गोष्टी आहेत. आपण मुख म्हणतो, एखादा माणूस, एखादं व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं, ते चांगलं वाटणं किंवा हे आपल्या आतल्या वृत्तीवर अवलंबून आहे खरं तर. परंतु अर्जुनाचं अंतरंग चतुष्टय एवढ्या ज्ञानयुक्त जाणीवेमध्ये होतं की त्याला ते सर्व प्रकाशमय युक्त जाणीवेतनं ते लावण्य दिसत होतं. तेजपुंज. तो असं पाहत नव्हता की नाक कसं आहे त्याचं, काय डोळे कसे आहेत, हे तो पाहिलंही असेल त्यांनी, नाही असं नाही म्हणत आहे मी. परंतु त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये त्याला ज्ञानाचं भरण दिसत असत. आणि श्रद्धा, लक्षात. म्हणून ज्ञान आणि कर्म या तिन्ही भूमिकेच्या पलीकडे जेव्हा तो जातो तेव्हा जी श्रद्धा तयार होते ती श्रद्धा फार महत्वाची आहे. आपण जी श्रद्धा करतो ती आपल्या तोकड्या कर्मातनं करत असतो. मला देवाने हे दिलं म्हणून मी त्याला पेढे दिले. पेढे द्यायचं कर्म हे देवाची माहितीच नाही ना, आणि त्यांनी काय दिलं हेही माहिती नाही. तुम्ही मला सांगा, आपल्या आई वडिलांना किंवा तुमच्या घरात आता जे काय आपल्याला मुलं बाळ होतात किंवा काय होतात त्यांचं महत्व आपल्याला असतं का खरंच? तुम्हीच विचार करा. क्षणिक आनंदासाठी असतं महत्व, आहे की नाही? एखादी लोक आपण घरामध्ये गाड्या घेतात, घोड्या घेतात, काय जे असेल ते घेतो, आणि मग त्यावेळेला काय करतो? आपलं कर्म इतकं तोकडं, खरं तर ते आपल्या प्रारब्धाप्रमाणे ईश्वराच्या याने आलेला आपली
इच्छाचा आणि भक्ती असते, ती नाही असं म्हणत नाहीये मी, पण त्याचं प्रतीक म्हणून आपण पेढे वाटतो, बरोबर आहे, हाच त्याचा संबंध आहे. परंतु ते भक्ती इतक्या तोकड्या जाणीवेवरती असते की ती गाडी एखाद्या वेळेला आपल्या मृत्यूचे कारण घडू शकते. मग काय करणार तुम्ही? घडतात ना घटना, दिसतात ना. म्हणजे भक्तीला तुम्ही आपण किती खालच्या स्तरावर आणता असं मला म्हणायचंय. म्हणजे जे आज सुखाचं वाटतंय किंवा सुखाचं व्हावं असं वाटत असतं, ते सुखाचं आहे का नाही हे कोण ठरवणार? हे मी माझ्या देहबुद्धीच्या जाणीवेतनं ठरवतोय. हो, आणि माझ्याच इच्छा वासनांप्रमाणे मी ठरवत आहे, पण प्रकृती काही माझ्या इच्छा वासनांना बांधील नाहीये. मग त्यापेक्षा मी देवाच्या इच्छेप्रमाणे जे घडेल ते, ही भूमिका ज्ञानाची जाणीव देते. हा सत्वगुण आहे. रोज देवासमोर बसून काहीतरी मागण्या करत जप करत बसणं हा ही सात्विकता नाहीये, हे रजोगुण आहे. हा कारण मागणी पण आली त्याच्यात. परंतु देवा तू माझं जीवन, माझंच असं नाही तर मला जे काही माझ्या जीवनामध्ये आजूबाजूला अनुषंगिक लोक दिली आहेत ती या जन्मातली आहेत. बायको आहे या जन्मातली आहे, पोरं होतील ती या जन्मातली होतील, आई आहे ती या जन्मातली. म्हणजे ते काही टाळायचं अशातला भाग आहे का? टाळायचा अशातला भाग नाहीये, लक्षात घ्या. त्यांच्याशी प्रेमही लावायचं नाही अशातलाही भाग नाहीये. परंतु हे सर्व ईश्वराने दिलं आहे आणि देवा तू हे करायचंय. मी ज्याला समर्पण म्हटलंय हे समर्पण आहे. हे समर्पण मी जेव्हा ईश्वराला करतो तेव्हा माझी खरी भक्ती वाढते. लक्षात आलं? म्हणून भक्तीची सूत्र सुद्धा फार वेगळ्या प्रकारची आहेत. म्हणून या सर्व गोष्टी हळूहळू एलिव्हेट करावं लागतात. हे आत्ताच चुकीचं असतं का? आत्ताच चुकीचं नसतं. पहिली तर वाजावंच लागणार ना. पहिलीतनं गेल्याशिवाय 12वीत जाल का? 12वीत शिकल्याशिवाय पुढे जाल का? पण कायम पहिलीतच राहिलात तर त्याच शाळेतनं काढून टाकतील, आहे की नाही? मग तसं नको व्हायला. म्हणून सत्वगुण वाढवायचं आहे म्हणजे काय? माझी अडचण आहे आणि ही अडचण देवानी सोडवावी. तुम्ही कोणाला मागणार आहात? देवालाच मागणार ना. मागा ना देवाला, काय हरकत नाहीये. पण आयुष्यभर देवालाच मागत बसाल तर कधीतरी देवाच्या मनाप्रमाणे सुद्धा घडू द्याच ना. ही वृत्ती तयार व्हायला पाहिजे. कधीतरी दुःख जरी आलं, जेव्हा तुझी इच्छा आहे ना, ठीक आहे मी आनंदाने दुःख भोगतो, चल तुझ्यासाठी. ही भक्ती आहे, लक्षात घ्या. हा भाव तयार नको का व्हायला? कधीतरी आज आपण वयाचे 40-50च्या पुढे चाललेली लोक आहोत, आहे की नाही? तर ही भक्ती आता काय हरकत आहे निर्माण व्हायला? आणि आता मागायचं देवाला जर असेल, बरं का, मागायचं जर देवाला असेल तर हेच मागायचं की देवा आता तू मला सोडून जाऊ नकोस. जे काही मी जीवन जगलो असेल, मग जी म्हणाला आता काय देवाला मागायचं राहिलं तर मी मागतच नाही काही, तसं नका करू, देवाला मागा. असं म्हणतोय मी, बरोबर? असं काही चाललं होतं तुमचं. हा, तर हे जे देवाला मागणं आहे, कारण आपण एवढ्या ज्ञानाच्या जाणीत आलेलोच नसतो, आपण एवढे तपपूत झालेलोच नाही, आपण एवढी साधना केलेलीच नाहीये जीवनामध्ये. आपण जगलो का रामदासांसारखे, गोंडलेकर महाराजांसारखे? नाही जगलो ना. मग आपल्या जीवनात किती अर्धवटपणा आहे. पण तरी मला देवाचं भक्त व्हायचंय ना. मग मी भक्त कसा होणार? त्याला मागितल्याशिवाय होईल का? मग त्याच्या मागण्यामध्ये बदल मला करता यायला पाहिजे ना. हे भक्तीचं सूत्र आहे, लक्षात ठेवा. म्हणून मागण्यांमधला बदल मी करतोय की नाही, म्हणजे सत्वगुण वाढवतोय की नाही हे कळलं पाहिजे ना. आणि एक स्टेज अशी येईल की देवा तुझ्याशिवाय मी आता जगूच शकत नाही, येऊ द्या ना. आणि अंतकाळी सुद्धा माझी बुद्धी इतकी चांगली राहू दे देवा की तुझं स्मरण करत करतच मी मरू दे. अशा घटना आहेत, घडतायत.
की शेवटी बुद्धिभ्रम होतो, बुद्धी फिरते, नको वाटतो देव, ही परिस्थिती येते. लक्षात घ्या. आपल्याला वाटतं आपण खूप चांगले आहोत, आपण एवढे चांगले नसतो, लक्षात घ्या. त्यामुळे आपणच आपली ओळख चांगल्या प्रकारे करून घेता यायला पाहिजे. आणि इतकं सातत्य लागतं ह्याच्यासाठी, त्याच्यामुळे अध्यात्म करायलाच नको वाटेल, जाऊ दे मरू दे. हा, तर खूप सातत्य लागतं ना. श्वास सुद्धा रोज का घेतो सारखा आपण, त्याच्यात केवढं सातत्य आहे, कारण नाही तर मरतोच आपण, म्हणून श्वास घेतो. श्वासाव्यतिरिक्त कुठलीही गोष्ट आपण सातत्याने करत नाही, त्याचं कारणच ते, कारण ते घेतलं तर मरतो म्हणून. आणि ते इतकं आपण जखडून ठेवलंय की मी मेलो तर काय होणार आहे चायला. काही होत नाही. कित्येक लोक मेली की आपल्या समोर, काय फरक पडला काय जगाला, काय आपल्याला काही फरक पडला का. अगदी आपले पंजोबा मेलेच आहेत ना, खापर पंजोबाही मेलेलेच आहेत, आपल्याच घरातली लोक मेली आहेत की, म्हणूनच आज आपण इथं आहोत. मग आपल्याला काय फरक पडला. म्हणून सात्विकता वाढवण्यासाठी मरणाचे स्मरण त्याशिवाय सात्विकता नाही वाढणार. म्हणून अर्जुन व्हायचंय आपल्याला. हे सर्व जे आहे ना, म्हणजे आत्मज्ञानाची जाणीव. का नाही मला अर्जुनासारखं विश्वरूप दर्शन दिसू शकत, हा प्रश्न पडला पाहिजे. ही सात्विकतेची परमोच्च दशा आहे, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरीचा अभ्यास का करायचा. का मला विश्वरूप दर्शन दिसत नाही, का मला प्रत्येकातला देव दिसत नाही. मी आयुष्यभर ऐकत आलेलो आहे, परंतु मला देव दिसत नाहीये ना. मला कळतो का दुसऱ्याच्या की माझ्या शेजारी देव बसलाय, मी धरतो का यांचे पाय, नमस्कार करतो का, नाही करत. अरे पाणीच गेलं माझं, कुठे गेलं. पुस्तकाच्या हा, इथं ठेवलं आपलं पाणी. असं होतं बघा काहीतरी विचित्र. त्यामुळे हा देव दिसला पाहिजे. अर्जुनाला दिसला तसा दिसला पाहिजे. का न दिसावं. त्याला जर वयाच्या 45-50व्या वर्षी दिसला तर मला आता काय हरकत काय आहे, मी एवढा षंड का. आपल्याला प्रश्न विचार करायला लागायचा. मला का न कळावेत संत, का मी रामदास स्वामी होऊ शकत नाही, का मी ज्ञानेश्वर होऊ शकत नाही, का मी शंकर महाराज होऊ शकत नाही. तर मी फक्त काय कायम त्यांच्या डोक्यावर म्हणजे पायावर डोकं ठेवण्यासाठी जन्म झालेला का माझा. ही आत्म्याची अस्मिता आहे, लक्षात ठेवा, अहंकार नाही. पण देवाला मागायचंच असेल तर नामदेव महाराज असं म्हणतात, देवा असं काहीतरी कर की माझे पायी तुझे डोई. बघा नामदेव आहे, माझे पायी तुझे, काय गणित आहेत बघा. आपण हा विचार स्पर्श सुद्धा शकत नाही, कारण आपण त्या मायेमध्ये अडकलेलो आहोत. आपण जेव्हा गुरुतत्वाच्या जाणीवेत जातो, जेथ माया स्पर्शो शकेना, तेव्हा मग आपण त्या जाणीवेत जातो की घास घालिता, तुम्हालाही मी घास घालतोय, तुम्ही मला घास घाला. आणि या आनंदाच्या देवाणघेवणीमध्ये मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगो आता, मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वतः. देव भक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा, प्रार्थना ही तुला आता. ही प्रार्थना आहे, म्हणजे तुम्हाला म्हणतो आहे ती ही प्रार्थना करा. या प्रार्थनेचं फार महत्व आहे, लक्षात ठेवा. म्हणून ही प्रार्थना करत करत अर्जुनाच्या जाणीवेत आपण जाऊ शकतो. कारण कृष्णाचा सत्संग आपल्याला कायम स्वरूपी लाभच नाहीये, प्रॉब्लेम तो आहे. आणि आपला कृष्ण आपल्या आतच बसलाय,
आत्म्याच्या जाणीवेत जेवढे आपण राहू सातत्याने, म्हणजेच त्या कृष्णाशी सत्संग जेवढा राहील आपला, तेवढा आपल्याला हे सर्व दर्शन दिसणार आहे. अगोदर आत्मदर्शन झाल्यानंतर कृष्ण अर्जुन आता पुढच्या जाणीवेत शिरतोय. लक्षात ठेवा, ही अर्जुनाची मानसिकता समजणं गरजेचं. असा अर्जुन घडतोय. व अर्जुन कसा घडतो, संत कसे तयार होतात. आपल्याला जर संत व्हायचं असेल, आपल्याला त्या भूमिकेत जर जायचं असेल, तर आपल्याला सुद्धा असं घडवावं लागणार आहे ना. मग हा प्रयोग का न करावा, आहे की नाही. शास्त्रीय प्रयोग करत आलो, बाकीचे प्रयोग बरेच करतो आपण, बरोबर आहे की नाही. की आज जरा पनीर टिक्का मसाला करून बघू घरी, करतो ना प्रयोग. मग आपला हा अर्जुन टिक्का मसाला करून बघू. एवढं अवघड नाही करायचं, करतात की अहो ते पनीर तळता काय, भाजता काय, त्याच्यावर तिखट काय टाकतं, झाला ना सगळं आपलंच पनीर तयार करायचं सगळं. आणि तो मसाला तयार होईल, तो त्या ईश्वराला अर्पण करायचा. बरं झाला ना पनीर टिक्का मसाला, आहे की नाही. असं येते की नाही. एनिवे चला. तया ही माझी एकैके सावियाची भयानके, काळ रात्रीची कटके उठावली जैसी. म्हणजे अशी ती त्याची मनोरम सुंदर रूप मी पाहत होता अर्जुन. आणि त्याबरोबर त्याला काय दिसत होतं, तेथेच पुन्हा काही मुखे काळ रात्रीच्या सैन्याने उठाव केल्याप्रमाणे खरोखर अत्यंत भयानक अशी होती. म्हणजे रौद्र स्वरूपही त्याच्यामध्ये होतं. ते ईश्वराच्या दोन्ही गुणात्मक जाणीवा त्याला तिथं दिसत होत्या. लक्षात ठेवा, आपण जे म्हणतो ना क्रूरता, क्रूरता पण ईश्वराची जाणीव आहे. आणि परमप्रेम स्वरूप हे पण ईश्वराचं जाणीव आहे. फक्त आपण प्रेमाने ओढल्या जातो, क्रूरतेला दूर ठेवतो. हे मनुष्यत्वाचं लक्षण आहे. लक्षात. म्हणून त्याला प्रथम जे दिसलं याच्यामध्ये ते मनोहारी रूप दिसलं, आणि नंतर क्रूरतेची ईश्वराची निर्मिती पण त्याला त्याच्यामध्ये दिसली. दोन्ही पाहिलेत त्यांनी. बघा, हा त्याच्यामधला न्यूट्रॉन झाला ना तयार, प्रोटॉन गेला बघा, प्रोटॉनही न्यूट्रॉन झाला होता, असं म्हणते. असं प्रकारे. किंवा की मृत्यूसीची मुखे जाहली, होका जे भयाची दुर्गे पन्नासिली, की महाकुंडे उघडली प्रळया नळाची. किंवा मृत्यूलाच मुखे प्राप्त झाली, किंवा भयंकर भीतीचे किल्लेच पसरलेले आहेत, किंवा प्रलय कालच्या अग्नीचे कुंडे उघडी केली जावी. अशा प्रकारे त्याला ते मुख दिसत होते. आता प्रलय ह्याच्यात या सगळ्या उपमा आहेत. लक्षात घ्या, मृत्यूलाच मुखे प्राप्त झाली असं त्यांना म्हणायचंय. आपण कालीचं मुख तुम्ही लक्षात घेऊ शकता, बरोबर आहे की नाही. हे ईश्वर प्रकृतीचं स्वरूप आहे सर्व. किंवा भयंकर भीतीचे किल्लेच पसरलेले आहेत. तुम्ही समजा रात्री 1 वाजता 2 वाजता ते राजगड म्हणा किंवा सिंहगडाच्या तिथं जाऊन बघा, म्हणजे कळेल काय झालेलं असतं. भीतीचं स्वरूप असतं ते काळ. मग तो तानाजी कसा गेला असेल. सिनेमात टाळ्या वाजवणं सोपं आहे, बरोबर आहे की नाही, परंतु ते प्रत्यक्ष कसं केलं असेल या भूमिकेत जायला जाणं महत्वाचं आहे. म्हणून किल्लेच पसरलेले आहेत, किंवा प्रलय कालच्या अग्नीची कुंडे उघडी केली जावी. प्रलय कालची अग्निकुंड पेटला आहे संपूर्ण, अशा प्रकारची जाणीव त्यांनी दिली. त्याप्रमाणे तैसी अद्भुते भयासुरे, तेथ वदने देखली वीरे, आणि के असा असाधारणे साळंकारे सौम्य बहुत. त्याप्रमाणे भगवंताची अत्यंत भ्यासूर मुखे अर्जुनाने पाहिली. तेथेच आणखी काही अप्रतिम अलंकारांनी अलंकृत केलेली आणि के असाधारणे साळंकारे सौम्य बहुते अलंकृत केलेली व सौम्य अशी पुष्कळशी तोंडे पाहिली. म्हणजे त्याला ईश्वराची विविध मुखात्मक जाणीव जी आहे ती संपूर्ण त्याच्यामध्ये दिसली. ज्याच्यामध्ये रजोगुणही होती, सत्वगुणही होता आणि तमोगुणही होता. म्हणजे हा ईश्वराचा त्रिगुणात्मक आविष्कार
जो अपरेमध्ये आपण पाहतो आणि त्याच्यातच परत निर्मितीच्या सर्व गोष्टी, तो सर्व त्याच्यामध्ये त्याला त्या जाणवत होत्या, ससंवेद्य करत होता. तो ईश्वराला ससंवेद्य करावं लागतं, लक्षात घ्या. त्याप्रमाणे तो ते पाहत होता. मला वाटतं आता इथं आज आपण थांबूयात. हरिओम हरिओम हरिओम.